शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? मजेत ना? मी प्रतीक पवार स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 24 जानेवारी 2026. तर 3 दिवस सुट्ट्या आहेत. बोलू जाऊन येऊया, तर गावी फिरून येऊया. माझा एक मित्र आहे कार्तिक म्हणून, तो माझ्यासोबत आहे. तो चेंबूरला मला भेटेल. इथून मी एकटाच निघलो. आपली ड्रॅगन रेडी आहे राईडसाठी. तुम्हाला दाखवतो एकदा मी. तर ड्रॅगन आपली फुल रेडी आहे, बघू शकता तुम्ही कोकण राईडसाठी. पाठी अजून बॅग बांधली नाही मी, कारण माझा मित्र चेंबूरला मला भेटेल. त्याचे पण कपडे ह्या बॅगेत टाकून मग ह्या बॅक साईडच्या रॅकला आपण ही बॅग बांधूया आणि मग आपली राईड आपण चालू करूया. आता इथनं मी एकटाच निघतो आहे. सकाळचे वाजले 5:15 झाले आणि आपण आता निघूया इथनं. हा गणपती कसा वाटतो आहे कमेंट करून मला नक्की सांगा. पहिला इथे होता बारका गणपती माझा, पण आता मी घेतला इथे. आणि स्पीकर वगैरे पण आपण सगळं चेंबूरलाच लावूया. आता एरियातून निघतो आहे, गोप्रो चालू करूया आणि आपण इथं निघूया. चला भेटूया ब्लॉगमध्ये. करूया आणि आपण इथं निघूया. चला भेटूया ब्लॉगमध्ये. हॅलो. तर बघू शकता मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले. आपला मित्र पोचलाय बोलतो. आता आपण निघूया. चला भेटूया राईडवरती. गणपती बाप्पा मोरया. चला एरियामधून निघालो फायनली मी. आता थोडासा आपला ऑफ रोड आहे 2 मिनिटाचा. पूर्ण अंधार आहे, तुम्हाला लाईट लावून दाखवतो. बघू शकता हेडलाईट जी आहे ही ओरिजिनल हेडलाईट आहे माझी, आणि ही वाली आहे जी इथे एक्स्ट्रा लावले. फोकस लॉंग राईडला जाताना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची हेडलाईट चांगली असली पाहिजे, नाहीतर मग अशी फोकस तुम्ही लावू शकता. पूर्ण रोड कवर होतो आहे यामध्ये. आणि आता सध्या JCBवाल्याने एवढी घाण करून ठेवली इथे. खूप रोडची वाट लावून गेलं आहे. रोडचं काम चालू झालं आहे असं बोलत आहेत सगळे. आता काम आहे, कधी रोड होत्या. तर फायनली ऑफ रोड संपला आहे. आपण आता पटवाडीमध्ये आलेलो आहे. काही म्हणा, सकाळची राईड करायला मजा येते ना. आम्ही अजून काय ठरवलं नाही की कुठे फिरायचं आहे, पण आजचा दिवस आमचा फिक्स आहे महाडमध्ये. आम्ही महाडला पहिलं जाणार आहोत गांधारपाली लेण्या बघायला, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत वाळणकुंड म्हणून एक देवस्थान आहे महाडला, तिकडे आम्ही जाणार आहे. ते 2 प्लॅन आजचे तर कन्फर्म आहेत. उद्याचे प्लॅन तुम्हाला मी आज संध्याकाळी ब्लॉग एंड काढायच्या आधी नक्की सांगेन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फायनली कार्तिक इथं उभा आहे, भेटला आपल्याला. काय बोलतो भाऊ, कसं आहे? अरे काय सांगू तुला. फायनली कार्तिक भेटले मला. मी आता चेंबूरमधनं कोकणला निघणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर फायनली बॅग आपण पाठी बांधली आहे, बघू शकता तुम्ही. आता गाडीचा एकंदरीत लुक बघू शकता. कसा वाटतं कमेंट करून सांगा. आता आपण पेट्रोल पंपला डायरेक्ट भेटूया, पेट्रोल फुल करू आणि आपली कोकण राईड चालू करू. तर फायनली पेट्रोल पंपला आलो आहे, पेट्रोल फुल करूया आणि आपण आपल्या कोकण राईडला निघूया. फायनली आपली गाडी आता पूर्ण रेडी झाली कोकण राईडला. आपण स्पीकर पण लावला आहे, पाठी बॅग पण बांधले. बघू शकता स्पीकर कसा वाटतं इकडं, गणपती आणि स्पीकर. आणि ही पाठी अशी बॅग बांधली आपण, जेणेकरून मागे बसेल कार्तिक, त्याला टेकून बसायला भेटेल. पेट्रोल पंप फुल झालं आहे पेट्रोल पंपला. आता हवा भरायला थांबलो आहे, जस्ट चालू झालं आहे म्हणून 5 मिनटं थांबायला सांगितलं आहे. तर बोललो 5 मिनटात एक टेक घेतो गाडीचा. कसा वाटतं फायनल लुक. तर फायनली पेट्रोल फुल झालं आहे, गाडीने हवा पण भरून झालं. तर आम्ही निघतोय पेट्रोल पंपवरून. गणपती बाप्पा. चला कोकण राईड चालू करूया. गणपतीची गाणी लावलीत म्हणून.
जाऊन एक स्टॉप घेऊया पनवेलला, थोडा चहा नाश्ता करूया आणि मग तिथून पुढचा प्रवास चालू करूया आपला. तर फायनली वडापाव आले गरम गरम, ते खाऊया आणि निघूया आता इथून. कार्तिक भाऊ चालू झालाय, चहा आला, चहा पिऊया. ड्रॅगन समोर उभे गेले तिथे, तर चहा पिऊ आणि थोड्या वेळाने निघूया आपण. तर आमचा पहिला प्लॅन असा आहे की आम्ही गांधारपाड्या लेणी करणार आहे, महाडला गांधारपाडी लेण्या त्या करणार आहे आणि तिकडनं वाळण पिऊन करणार. तर ब्लॉग शेवटपर्यंत. तर पनवेलला आम्ही श्री स्नॅक्समध्ये वडापाव आणि चहा खाल्ली. टेस्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही जर आलात पनवेलला तर नक्की इथं प्यायच्या. तर चला आपण आता इथं निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर चला आपली कोकण राईड परत चालू झाली आहे. तुम्ही इथून सरळ गेलात की पुन्हा राईड मारलात की आपल्या थेट स्वर्गात म्हणजेच कोकणात. तर चला जाऊया आता कोकणात. चला आणि हे रोड बघू शकता पनवेलला. काय यार नुसते खड्डे खरंच. तर फायनली मुंबई गोवा हायवे आपण आता जॉईन केला आहे. फायनली आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनवरती पोहोचलो आहे, ते म्हणजे गांधारपाडी लेण्या. तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने. बघू शकता ह्या गांधारपाडी लेण्या आहेत. तर थोडं फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गांधारपाडी लेण्या बघायला. तर चला आमच्यासोबतवरती. रेडी आहे कार्तिक? ओके. गाडी पार्क करू शकतो. इथे एक वडापाव सेंटर आहे, तुम्ही गाडी लावू शकता किंवा तुमचं सामान पण असेल ते ठेवू शकता आणि इकडनं असं वर जाऊ शकता. तर चला आता वर जाऊया आपण. सीड्या आहेत पूर्ण खालून वरपर्यंत. चला लेण्या बघायला. 5च मिनटं चढ आहे, जास्त काय चढ नाही. आणि बघू शकता एंट्री केल्या इथं छोटंसं पाण्याचं टाकं आहे. पाणी थोडंसं खदोळ आहे, बघू शकता. इकडे लॉक लावलं आहे. पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक असं गुफा आहे, पण हे लॉक आहे, बघू शकता. बघा ना मुंबई गोवा हायवेचा. वा सुंदर असा व्ह्यू. आपण गाडी तिथे खाली पार्क केले, तिथे आपण गाडी पार्क केले आणि इकडनं असं आपण वरती आलो आहे इथे. आता इथं आम्ही पुढं जातो आहे. ह्या बॅक साईडला काय बघूया. विचार करा तेव्हाच्या काळामध्ये कसं म्हणजे दगड हाताने पूर्ण प्रॉपरचा शेप दिला आहे. गुफा म्हणजे घरासारखं बनवलं आहे एकदम. आरामात मी तर बोलतो 3-4 जण आरामात राहतील इथे. खूप छान कोरीव काम आहे. तर इकडनं आम्ही आलो. आता हे बघितलं. आता इथनं आपण जाऊया वरती. चला वरती काय आहे ते बघू. तर आपण इकडनं असं आलो आहे. इथं रेल एक साईडून खाली पडलेली दिसते. इकडनं रस्ता आहे, पण जाऊन बघूया. आल्या तर थोडं सांभाळून या.
रस्ता आहे, रस्ता नाही असं नाही, फक्त पुढे एक ग्रिल खाली पडले, पावसाळ्यात पडले का माहीत नाही कधी पडले. मी फर्स्ट टाईम आलो आहे. फक्त हायवेने जाताना ह्या लेण्या दिसायच्या, पण कधी तो दिवस नाही आला की वरती येऊन बघू. तर आज प्लॅन बनला, 3 दिवस सुट्टी होती. मग बोललो जाता जाता आपण हे करून जाऊ. आणि इथनं जरा संभावने बघू शकता, इथून जर पडलात किंवा पाय स्लिप झाला डायरेक्ट खाली तर संभावने इथनं थोडंसं बघू शकता. इथनं ग्रिल ही खाली पडले. ही कशी ग्रिल आहे, अशी ही ग्रिल होती, ती इकडनं खाली पडलेली आहे. तर इथं जरा संभावना येतं. हा थोडा रिक्स आहे पॅच. आणि मग इथून पुढं ही लोखंडाची ग्रिल आहे बाजूला, मग काय टेन्शन नाही. हा एकदम शुद्ध निव्वळ दिसते पाणी, आतलं पण दिसतं याच्यात. कार्तिक भाऊ मस्त बसले बघा. नंबर असे नंबर लिहिले 7 आहेत. तिथून वर जाऊन बघू काय इथे 6 नंबर. इथे अजून एक पाण्याचं टाक आणि एकदम स्वच्छ वाटते मला. बेडकं आहेत पाण्यामध्ये आणि हे मोठं तळ आहे. खरं इमॅजिन करा ना त्या काळामध्ये कसं बांधलं असं. म्हणजे वरती अजून आहे पण थोडं रिक्स आहे. जाऊया थोडं वरती. इथनं असं आपण आलो आणि हा मोठा असा हॉलसारखी जागा वाटते एक. आणि इथं बघू शकता बुद्धांची दगडामध्ये कोरलेली आहे. तर फायनली आमच्या गांधारपाळा लेण्या फिरून झाल्या आहेत. आता आम्ही इथनं निघतो आहे. तर फायनली आम्ही आता गांधारपाळा लेण्या फिरून इथून निघतो आहे. आता आम्ही चाललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे बघायला. तर तिकडे जाऊन आपण ब्लॉग आपला कंटिन्यू करू. चला भेटूया तिकडे. तर फायनली आम्ही पोहोचलो आता 14 तळ्याजवळ. गाडी इथे बाहेर पार्क केले आणि इथून आता आतमध्ये जातो आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह. इकडे समोर तळे आहे. आपण इकडे जाऊया, पण बाहेर काढायचे. तर इथे बॅक साईडला आम्ही गाडी लावली आणि इकडनं असं आपल्याला एंट्री आहे, ही एंट्री गेट. इकडनं आज जाऊया आपण. चला 14 तळे बघायला आपण इथं. तर हे 14 तळे खूप असं मोठं आहे आणि खूप सुंदर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्मारक आहे इथे, बघू शकता. साईडला एकदम शांत वातावरण पण आहे. तर असं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 तळे. इथं आम्ही इथं परिसर फिरलो हा इथला. आता इथून आम्ही निघतोय, आम्ही जाणार आहे वाळणकोंडाला. तर चला मग जाऊया. चला. तर फायनली आम्ही आमच्या लाटच्या पॉईंटला आलो आहे, वाळणकोंडाला. जस्ट पार्किंग मी गाडी पाठी लावली इथे आणि आपण पुढून जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. तर गाडी मी इथे पार्क केले. समोर वाळणकुंड देवस्थान आहे आणि आपण इकडनं आता एंट्री करूया आतमध्ये. चला कार्तिक गेल्या पुढे. आणि हे एंट्री पॉईंट आहे श्री क्षेत्र वरदानी माता वाळणकोंडी देवस्थान पंधेरी वाळण विभाग आपले सहर्ष स्वागत करत आहे. चला इथनं आपण आता आत जाऊया. तसं आपण इथे वाळणकोंडी देवस्थान इथे एंट्री करतो. हे वाळणकोंड देवस्थानचं मंदिर आहे आणि इथे खाली मासे बघा ना, बघू शकता. चला या वाळणकुंड बघूया. चालताना हा ब्रिज हलतोय मित्रांनो, अक्षरशः भीती वाटते थोडी. चालताना खरोखर थोडीफार भीती वाटते. म्हणजे पाणी कमी आहे म्हणून एवढी वाटत नाही, पण जेव्हा पाणी जास्त असेल तेव्हा
साहजिकच आहे, भीती वाटत असेल. तर चला आता आपण त्या मंदिरात जाऊन पाय पडूया. आता आपल्याला या वरदानी आई देवस्थानाची थोडी माहिती सांगतील ते ऐका. माझं नाव आहे सुनील जाधव. माझं गाव आहे पंधेरी. आणि पंधेरी वालनकोंडी पंधेरी त्या हद्दीमध्ये आहे. त्याला म्हणतात वालनकोंडी आणि क्षेत्र पंधेरी. ही ज्या खोलीचा अर्थ नाही आणि या खोलीची तुम्ही माहिती अजून आजपर्यंत सांगितली नाही. आणि या वरदानी मातेचा हा स्वयंभू पाषाण आहे. त्यात दिल्या किंवा आम्हाला दिलेल्या मूर्त्या नवसाला पावलेल्या आणि हा स्वयंभू म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. आणि पूर्वी सत्ययुगामध्ये लोक यायची पाण्याचा इडा आणि आपली भांडी इथं चांदी पितळेची भांडी इथं भेटायची. तिच्या यायची आणि कार्यक्रम झाल्यावर आपला आणून ठेवायची. आपोआप भांडी ती खाली जायची. तिथून मग स्वयंभू हा अवतार घेतला देवीने आणि मासेच्या रूपात देवीने स्थान अवतार घेतला आणि आज देवीने स्वयंभू स्थान मांडलं. झालं का लक्षात? हां, स्थान थँक्यू. मांडला आणि परत मग देवीने मासेच्या रूपात अवतार. हे मासे कोण खात नाही काय नाही. आणि या खोलीचा अंत काय कोणी सांगितलं नाही. हा इथं लिंगाणा हा शिवाजी महाराजांचा पेज दिसतो आणि हा कोकण दिवा आणि हा रायगड मागे रायगड आहे. ही माझ्या अनुसारप्रमाणे माहिती सांगितली. थँक्यू. तर आपण पाया पडून आता जस्ट वरती आलो आहे. दादांनी खूप छान अशी माहिती दिली आणि मी तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम हुबेहूब चेहरा आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये दिसते. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. तर बघा, हे बाळनकोंडी देवस्थान मंदिर आहे आणि इथून हुबेहूब चेहरा दिसतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा. ते पण आपला पर्वतरांगावरती नीट बघा लक्ष देऊन. छत्रपती शिवाजी महाराज हे दुनियावरचं स्वर्गच दिसतंय जणू डोंगरामध्ये. आणि तो साईडचा जो तो लिंगाणा किल्ला आहे आणि ह्या बॅक साईडला रायगड आहे. त्याच्या डोंगराच्या पाठी रायगड आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्केच आहे आणि हा लिंगाणा किल्ला आहे. हा समोरचा लिंगाणा किल्ला आहे. तर चला आता इथनं आपण निघूया. आता फायनली आमचा पहिला दिवस फिरून झाला आहे. आता आम्ही स्टे करायला चाललो आहे पोळातपूरला. आडाच्या कोंडावर आम्ही आज स्टे करू आणि उद्याचा प्लॅन काय आहे तो तुम्हाला आम्ही घरी जाऊन सांगतो. चला आता इथनं निघूया. तर फायनली आता आम्ही संध्याकाळचे 8 वाजलेत. आम्ही जस्ट नाव आता घरी पोचलो आहे. आडाच्या कोंडावर पोचलो आहे. आडाचं कोंड हे पोळातपूर तालुक्यामध्ये मोरझाड या गावामध्ये आहे. तर इथे आम्ही आज स्टे करणार आहोत. तर कार्तिकचा एक्सपिरियन्स आपण विचारूया. काय कार्तिक कसा होता तुझा एक्सपिरियन्स? खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाइम कोकणमध्ये आलो. असंच पुढच्या वेळी मी येत राहील. आम्ही सकाळी पहिले कांदळपाडी लेण्या केल्या आणि मग तिथूनच 3 किलोमीटरवर असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 तळे बघायला गेलो. आणि तिकडनं मग महाडमध्ये असलेलं वाळनकुंड हे फेमस ठिकाण आहे. आम्ही तिकडे गेलो. तर एकंदरीत वाळनकुंड ते महाडचा प्रवास 19 ते 20 किलोमीटरचा असा होता. म्हणजे 1 तासच्या आसपास बाईकवरती. एकंदरीत कार्तिकचा प्रवास खूप छान होता आणि माझा पण. आमचा दिवस खूप छान गेला आज. तर उद्याचा आमचं प्लॅनिंग आहे प्रतापगडचा. तर प्रतापगडचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर तो ब्लॉग तुमच्यापर्यंत पटकन पोचेल. तर चला आता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.